हाय रे हल्ला, हाय रे हल्ला, इंदौर हुआ है नंबर वन, इंदौर रहेगा नंबर वन. शान, सुप्रसिद्ध गायक, अतिशय कठीण प्रसंगातनं उभा राहिलेला एक कलाकार आणि पायल देव, फिमेल सिंगर. शान आणि पायल देव यांचं हे जे गाणं आत्ताच्या मी ओळी ऐकवल्या, प्रचंड गाजतंय हे गाणं. पण कुठं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानीचं शहर जरी भोपाळ असलं तरी पण मध्य प्रदेशमध्ये दुसरं एक जास्तीत जास्त लोकसंख्या असलेलं शहर खूप प्रसिद्ध आहे, इंदौर. इंदौर हे गेली 8 वर्ष स्वच्छ शहर म्हणून 1 नंबरवर येतं आहे भारत देशामध्ये. 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जन्मतिथी या दिवसापासून स्वच्छ भारत अभियान सुरू झालं. त्यानंतर बऱ्याचशा शहरांमध्ये स्मार्ट सिटी हा प्रकल्प राबवायचा, त्याच्यासाठी अनाउन्समेंट झाली, बजेटरी प्रोव्हिजन्स सुरू झाल्या. आता काही शहरात कोरोनाच्यामुळं हा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळावा लागला, कारण सरकार बजेट देऊ शकेना इतकं बजेट कोरोनाच्या त्या क्रायसिसमध्ये आपल्या जनतेसाठी द्यावं लागलं. पण 2016 सालापासून या मध्य प्रदेश सरकारने इंदौर शहरात, इंदौरच्या महानगरपालिकेने स्वच्छ इंदौर अभियान सुरू केलं. सर्वप्रथम त्यांनी या इंदौर शहरातल्या कचरा कुंड्या सगळ्या काढून टाकल्या. जनतेला विश्वासात घेतलं. स्वच्छता अभियान वेळोवेळी राबवलं आणि ओला कचरा, सुका कचरा हा वेगळा करायचा आणि दारात तुमच्या गाडी येईल, घंटागाडी, हे गाणं वाजवतील. हाय रे हल्ला, हाय रे हल्ला, इंदौर बन गया है नंबर वन, इंदौर रहेगा नंबर वन. हे गाणं सकाळी 7 वाजल्यापासून 4 किलोमीटरच्या सर्कम्फरन्समध्ये, म्हणजे 4 किलोमीटरच्या परिघामध्ये 1 घंटागाडी जवळपास 700 ते 800 घराचा कचरा गोळा करते, सकाळी 7 वाजल्यापासून. आता ह्या घंटागाडीला जी काही कंट्रोलिंग अथॉरिटी आहे महानगरपालिकेतली, या गाडीला GPS सिस्टीम आहे. त्यामुळं ही गाडी ठरलेल्या वेळामध्ये त्या ठिकाणी पोहोचते का नाही. आणि या गाडीवर कंत्राटी कामगार, एक ड्रायव्हर, एक सेवक आणि इच्छा असेल त्या सामाजिक संस्थेचा एखादा पदाधिकारी या गाडीसोबत असू शकतो. नॉट कंपल्सरी, पण जायचं असेल, इच्छा असेल तर कुठल्याही संस्थेचा एखादा, ज्याला वेळ आहे, ज्याला पाहायचं आहे की खरंच स्वच्छता अभियान व्यवस्थित चालू आहे का नाही, तर तो या गाडीबरोबर फिरू शकतो. अशा पद्धतीने इंदौर या महानगरपालिकेने सगळी व्यवस्था केली. हे अभियान सुरू होताना असलेले IAS अधिकारी, इंदौर महानगरपालिकेचे कमिशनर, यांच्या या अथक प्रयत्नांना ते बदलून गेल्यानंतरसुद्धा पुढे येणाऱ्या सर्व IAS अधिकाऱ्यांनी योग्य ती साथ दिली.
म्हणजे जे काही सिस्टीम त्यांनी इंदौर या शहराला लावली, सवय लावली, तीच या IAS अधिकाऱ्यांनी पुढे चालू ठेवली. मग थोडासा जरी कचरा कुठल्या दुकानदारांनी बाहेर टाकला, कुणी कारमधनं बाहेर टाकला, कुणी कुठे काही कोपऱ्यात थुंकताना दिसला, तर इमिजिएट पनिशमेंट. कमीत कमी 500 रुपये दंड. एखाद्या मोठ्या संस्थेने कुठे काही घाण केली तर लाखामध्ये सुद्धा दंड वसूल केला आणि याच दंडाच्या पैशातून ही सगळी योजना राबवली जाते. कंत्राटी कामगारांचे पगार साधारण 12,000 पगार त्यांनी ठेवलेला आहे, महिन्याला 12,000. पण लोकांनी पण विश्वास दिला आणि लोकांनी पण स्वतःला सवय लावून घेतली 2016पासून व्यवस्थित ओला सुका कचरा वेगळा करणं, गाडी आला की तिथे तो कचरा सुपूर्द करणं, काही इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा असेल तर तो वेगळा काढणं, त्या गाडीमध्ये त्यासाठी वेगळे डबे आहेत. ज्या वस्तूंपासून डिझेल बनवण्यासाठी त्या वितळवण्यास उपयोगी पडतात अशा वस्तू त्याचं सॉर्टिंग होतं. हजारो टन कचरा जमा होतो दिवसभरात, पण त्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा त्याच दिवशी लावली जाते. इतकं परफेक्ट त्या कचऱ्याचं सॉर्टिंग आहे. आणि राहिलं लोकांची सवय. कित्येक कुटुंब आता कारमध्ये सुद्धा एक छोटासा झाकण असलेला डस्टबिन घेऊन फिरतात. इतकी शिस्त लागली आहे. म्हणजेच एखादं अभियान शासकीय लेवलवर जेव्हा त्याची घोषणा होते, त्याच्यानंतर त्याच शासनाची एखादी स्वायत्त संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हे जेव्हा ही गोष्ट मनावर घेऊन कामाला लागतात, एक व्यवस्थित प्लॅनिंग करतात आणि त्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने प्रत्येक घटक राबतोय का नाही याचं मॉनिटरिंग करतात. या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल GPS सिस्टीम इन्स्टॉल्ड इन ऑल घंटा गाडीज ॲट इंदौर. त्याच्यामुळं कुणीही ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी जाणार नाही असं होतच नाही. आणि त्या लोकांच्या घरापर्यंत घंटागाडी आली नाही तर दुसऱ्या मिनिटाला ती जागरूक जनता फोन करते. काही त्यांनी नंबर्स दिलेले आहेत जनतेसाठी. या नंबरवर तुम्ही फ्री कॉलिंग केव्हाही कुठूनही करू शकता आणि याबाबतची तक्रार नोंदवू शकता. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीलाही एक शिस्त लागली आहे इंदौरमध्ये. आता तसं पाहिलं तर इंदौरची लोकसंख्या 2011च्या जनसंख्या गणनेप्रमाणे नियर अबाउट 30 लाख, मे बी 1 लाख 2 लाख इकडं तिकडं होऊ शकेल. इतकी काही परफेक्ट माहिती गरज पण नाही आत्ता. तात्पर्य हे आहे की तसं पाहिलं तर हे मोठं शहर आहे, हे मला तुम्हाला बिंबवायचं आहे. मग ज्या ठिकाणी 25 ते 30 लाख लोक राहतात त्या ठिकाणी जर हे स्वच्छता अभियान रस्त्यामध्ये कुठेही कचरा पडलेला दिसत नाही, कुठेही पान खाऊन थुंकलेल्या गोष्टी दिसत नाहीत, कोणताही दुकानदार दुकानातला कचरा रस्त्यावर आणून टाकत नाही, इंदौरच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही कुठेही कार घेऊन जा, रस्त्याच्या कडेने कॅरी बॅगमध्ये बांधून टाकलेले कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत जे तुम्हाला इतर शहरात दिसतात. कारण इंदौरसारखं स्वच्छता अभियानामध्ये कुणीही प्रगती केली नाही. अख्ख्या भारत देशात 1 नंबरला हे इंदौर शहर आहे. मध्य प्रदेशामधलं हे एक मोठं शहर. Though it is not at all a capital city, it is very important city as far as Madhya Pradesh is concerned. कमर्शियल कॅपिटल असंही बोललं जातं इंदौरच्या बाबतीत. एक चांगला अर्बन एरिया, एक चांगला शहरी भाग,
या इंदोरनी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे जवळपास 30 लाख जर लोकसंख्या असेल तर 25 लाख लोक शहरी विभागात राहतात. सुज्ञ आहेत ते. मला असं म्हणायचं नाही आहे उरलेले 5 लाख थोड्याशा ग्रामीण भागात राहतात, मग ते कचरा करतात, असं नाही. प्रत्येक व्यक्तीला त्या इंदोरमध्ये ही शिस्त लागली आहे आणि म्हणूनच त्यांचा 1 नंबर येतो. म्हणूनच ते स्वच्छतेच्या बाबतीत यशस्वी झालेले आहेत. याच्यामागं ज्या ज्या लोकांनी प्लॅनिंग केलं, कष्ट घेतले, त्या टीमकडनं व्यवस्थित काम करून घेतलं, त्याचं मॉनिटरिंग परफेक्ट केलं, ते चालू आहे अजूनही. हे जे गाणं आहे शान आणि पायल देव यांनी गायलेलं, ऋषी किंगचं हे गाणं आहे, अतिशय गाजते तिकडे. कित्येक मोबाईलला त्यांनी कॉलर ट्यून ठेवलेली आहे. म्हणजे इतका त्या गाण्यातसुद्धा गोडवा आहे. आणि ह्या गाण्याच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्याला स्वतःला, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला शिस्त लावून घेतली आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की पूर्ण शहराचं नाव हे 1 नंबरला आलेलं आहे. 1 नाही 2 नाही, सलग 8 वर्ष हा पहिला नंबर टिकवणं, ते गाणं सार्थ केलं आहे. त्या गाण्यात ओळी आहेत, इंदौर आया है नंबर 1 और रहेगा भी नंबर 1. हे सार्थ ठरलं आहे. आज महानगरपालिकेसाठी एक चांगला उभरता गायक, प्रसिद्धीस पावलेला चांगला शान आणि पायल देव, अतिशय सुंदर कंपोजिशन आहे त्याचं. ऋषी किंगचं हे म्युझिक आहे, त्याला कंपोजिशन ऋषी किंग या नवोदित कलाकारांनी केलेलं आहे. म्हणजे ते गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल ना पूर्ण, तर तुम्ही ते आवड म्हणून ते गाणं कदाचित, जरी तुम्ही महाराष्ट्रातले असला तरी आपल्या भारतातल्या एका शहराचा अभिमान म्हणून तुम्हीसुद्धा कदाचित ती कॉलर ट्यून ठेवू शकाल. कारण जे लोक चांगलं काम करतायत ना, त्यांच्याविषयी आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे. अक्षय कुमारचा आणि भूमी पेडणेकरचा एक पिक्चर होता, तो याच विषयावर होता. ए टॉयलेट अ प्रेम कथा असं काहीतरी त्या पिक्चरचं नाव आहे. अतिशय सुंदररित्या अक्षय कुमारने त्यात काम केलेलं आहे. जो काय संदेश पोचवायचा आहे समाजाला, तो व्यवस्थित दिला गेला आहे त्या पिक्चरमध्ये. पण इंदौरनी एक आदर्श निर्माण करून दाखवला आहे. तर मी तर म्हणतो, त्या महानगरपालिकेच्या कमिशनरच्या संपर्कात राहून प्रत्येक मोठ्या शहरातल्या, अगदी पुण्याचा सुद्धा मी उल्लेख करेन, कारण पुण्याच्या आसपास जेव्हा जेव्हा चारी बाजूला आपण 15-20 किलोमीटर मी मोटरसायकलवर फिरतो, त्यामुळं मला माहिती आहे, अक्षरशः अंगावर काटे येतात असे कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेने कॅरीबॅगमध्ये घालून घरातला कचरा, हॉटेलमधला कचरा हे आणून फेकलेलं असतं. म्हणजेच कुठेतरी नियोजन शून्यता दिसते. एकतर त्या प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत, घंटागाड्या, त्या वेळेवर येत नसाव्यात त्या त्या विभागात, किंवा जर ग्रामपंचायतीचा एरिया असेल तर ते ग्रामपंचायती काही ठिकाणी मी पाहिलं ट्रॅक्टर पाठवतात सकाळी, आणि त्या ट्रॅक्टरवरती 1-2-3 माणसं असतात. ती फटाफट फावडा आणि टोपलं घेऊन तो कचरा त्या ट्रॅक्टरमध्ये टाकतात आणि नंतर तो डम्पिंग झोनमध्ये जातो. पण हे टाईम टू टाईम बहुतेक जमत नाही आणि त्यामुळं रस्त्यातनं जाताना हा कचरा बघत जावं लागतं. कधीकधी त्याच्यातून खूप दुर्गंधी पण येत असते, कारण आणून टाकणारी माणसं ही बेशिस्तच आहेत. कोणत्या प्रकारचा कचरा आपण रस्त्यात टाकतोय. मग त्याच्यामध्ये आता कित्येक वेळा कत्तलखान्यातला कचरासुद्धा मला खडकी रोडवर, खालच्या रोडवरनं येताना मला दिसला, जाणवला. प्रचंड दुर्गंधी सुटली होती तिथे. पुणे शहरातलं बोलतोय. असे अनेक स्पॉट आहेत. मग ह्या इथल्या कमिशनर लोकांनी, जे कोणी कमिशनर तिथं होते इंदौरला, अरे तुमच्याकडे एकमेकांचे नंबर असतात, तुमच्याकडे एक बुकलेट असतं, त्याच्यावरनं त्यांचा थोडा सल्ला घ्यायला काय बिघडतं ना. जे चांगलं आहे एखाद्याकडं, त्याच्याकडे सल्ला मागायला शरम कसली, लाज कसली. बाबा तुम्ही कसं केलं आहे. आणि नॉर्मली क्लास 1 अँड सुपर क्लास 1 ऑफिसर्स काही ठराविक सोडून द्या, एक 10-5, जे कोणाला सल्ला मागत नाहीत, स्वतः करतात, स्वतः माइंड ॲप्लाय करतात. मी कशाला त्याला सल्ला मागू,
त्यांना तो डॉमिनन्स वाटतो, अशी लोकं सोडून द्या. पण फ्रँकली जर बघायचं या गोष्टीकडे, तर एखाद्या महानगरपालिकेने जर चांगली योजना सुरू केली तर ती कशी केली, त्याच्यात कोणते टप्पे, कसं गाठलं त्यांनी, उद्दिष्ट कसं पूर्ण केलं, हे विचारायला काही हरकत नाही आहे. इंदोर 1 नंबर येते, 8 वर्ष झाली सलग, आणि आपला नंबर रसातळाला चालला आहे. दिवसेंदिवस आपली अधोगती होते. का होते? थोडंसं स्वतःला पण विचारता आलं पाहिजे. इतरांकडनं सल्ले घेऊन त्याच्यात काही सुधारणा करता आली तर ती करता आली पाहिजे. जर इंदोरसारखी 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, त्याच्यापासून काय बनवायचं, डिझेल बनवलं जातं, इलेक्ट्रॉनिकच्या जो काही कचरा जमतो, कॉम्प्युटरचा, इलेक्ट्रॉनिक कचरा, याला पण फार महत्त्व आहे आजकाल. तो असाच इतस्ततः काही झाला तर हार्मफुल होऊ शकतं. त्याच्यातनं परत काही रिसायकलिंग होते का ते बघतात, प्लास्टिकला रिसायकलिंगला पाठवतात. ह्या सगळ्या गोष्टी अनुकरण प्रिय आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती, एखादी संस्था काहीतरी भरीव कार्य करते तेव्हा इतरांनी त्याचं अनुकरण करणं अभिप्रेत असतं. आता काही लोक म्हणतील इंदोरमध्ये असं बाहेरनं इकडून तिकडून आलेले लोक नाही आहेत. असं काही नाही आहे. प्रमाण थोडं कमी असावं. पुण्यामध्ये भरमसाठ इकडचे तिकडचे लोक आलेले आहेत. ओरिजिनल पुणेकर, आम्ही खूप शिस्तीचे होतो वगैरे असे पण मुद्दे काही पुणेकर काढू शकतील. पण असं काही नाही आहे. तिथेसुद्धा अनेक जाती धर्माचे लोक एकत्रात आलेले आहेत, नांदत आहेत तिथे. कोणी व्यापारी आहे, कोणी नोकरीधंद्यानिमित्त आला आहे, कोणी काही दुसऱ्या कामाने आलं आहेत. पण तिथेसुद्धा असं मिक्स पॉप्युलेशन आहे आणि शहर मोठं आहे. ज्या पद्धतीने पुणे वाढलं त्याच पद्धतीने इंदोरची सध्या घोडदौड सुरू आहे. त्यामुळं असं काही म्हणता येत नाही की हे छोटं आहे म्हणून त्यांना झेपतं. तुमचा व्याप मोठा आहे. तुमच्या 2 व्याप असल्यामुळं 2 तुमच्या महानगरपालिका मोठ्या केलेल्या आहेत. एक पुणे आणि दुसरी पिंपरी चिंचवड. दोघांनी मिळून जर काही अशी मस्त योजना आखली आपापल्या हद्दीमध्ये तर नक्की स्वच्छ पुणे या स्वच्छ इंदोरनंतर कधीतरी पहिल्या 5मध्ये नाव जाईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. आणि इंदोरच्या प्रत्येक नागरिकाला आपण अभिनंदन म्हणूयात. कारण नागरिकांचा सक्रिय आणि अतिशय चांगल्या रीतीने सहभाग असल्याशिवाय कोणतीही संस्था असं कार्य करू शकत नाही. संस्थेने लाख ठरवलं हो, खूप नियोजन केलं. समजा जनतेने जर आडेलतट्टूपणा केला, काय तुम्हाला फाईन करायचं तर खरं, आम्ही नाही सुधरत, हम नाही सुधरेंगे, असं जर त्यांनी ठामपणे ठरवलं आणि कुठल्याच तुमच्या शिस्तीच्या बडग्याला त्यांनी काही उत्तर दिलं नाही, कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही, तर मात्र ते शहर असं सुधारणं अवघड आहे ना. त्यामुळं त्या इंदोरचा प्रत्येक नागरिक हा 1 नंबर येण्यासाठी त्याचंही योगदान आहे असंच मला सांगावंसं वाटतं. त्याच्यामध्ये एक शिस्तप्रियता आल्यामुळंच त्या महानगरपालिकेला हा पहिला नंबर मिळतोय गेली 8 वर्ष. त्यामुळं अगदी इंदोरमधल्या सामान्य नागरिकाचं सुद्धा मी लाख लाख अभिनंदन करतो. घंटागाड्या रेग्युलरली ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी नेणाऱ्या त्या ड्रायव्हरचं, सेवकाचं, त्याचंही मी अभिनंदन करतो. ज्या कमिशनर साहेबांनी ही शिस्त लावून दिली 2016पासून आणि ज्यांनी ही कंटिन्यू केली आज 2024-25पर्यंत, त्या सगळ्या IAS अधिकाऱ्यांनासुद्धा मनःपूर्वक अभिनंदन असंच म्हणेन मी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ईच अँड एव्हरी कमिशनर who had worked since 2016 to who is working at present in 2025 and who has accepted this first number for the 8th time. नक्कीच अधिकाऱ्यांची स्वतःची एक मानसिकता आधी व्हावी लागते. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा सिरियसली ह्याच्या गोष्टीकडे बघितलं, ते त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांपर्यंत ती मानसिकता पोहोचवावी लागते आणि त्यानंतर मग कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग हा आस्पेक्ट येतो. कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंग तिथं पण सगळे प्रामाणिकपणे काम करणारी माणसं लागतात. नंतर गोळा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावतानासुद्धा जे अधिकारी असतात त्यांनी पाहिलं पाहिजे की सॉर्टिंग बरोबर झालं आहे की नाही. आणि मग ज्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवा, काही खतं बनवा किंवा काहीही बनवा, कोरड्या कचऱ्यापासून जे काय बनवायचं ठरलं आहे त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी त्या कचऱ्याची विभागणी होते. त्यामुळं आपोआप शहरामधनं जमा होणारा सगळा कचरा याची लगेच त्याच 24 तासात विल्हेवाट लागली
असं फक्त इंदौरमध्ये घडतं, बाकी कुठल्या शहराचं नाव मी अजूनपर्यंत तरी ऐकलं नाही. चला, इंदौरवासियांना लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी आणि असाच त्यांचा कमीत कमी 10 वेळा तरी 1 नंबर टिकावा, अजून 2 वर्ष सलग त्यांचा 1 नंबर राहावा आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला इतर राज्यांनी, इतर महानगरपालिकांनी उतरावं, यासाठी मी त्यांना फक्त 2 वर्ष मोहलत देण्यासाठी 10 वेळा 1 नंबर यावा या सदिच्छा शुभेच्छा अर्पित करतो आहे. आशा करतो इंदोर या इथं राहणाऱ्या आपल्या प्रत्येक नातेवाईकाचा हा गौरव आहे. ज्या कोणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, इंदोरचा असेल ती व्यक्ती, तर त्यांनी नक्की तिकडं शेअर करावा. आपलं कुणीतरी महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या एका कोपऱ्यातला एक छोटा कलाकार आपलं कौतुक करतो आहे, हे सुद्धा त्यांना खूप आल्हाददायक वाटू शकतं. त्यांचा उत्साह वाटू शकतो, प्रोत्साहित होऊ शकतात ते अजून. यासाठी मी ही विनंती करतो आहे. धन्यवाद.